नमस्कार मित्रांनो, गोल्ड पोस्ट मराठीच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी स्वप्नील कदम घेऊन आलो आहे एक नवीन कोरा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ असणार आहे एकदम स्पेशल, कारण हा व्हिडिओ असणार आहे 2026 म्हणजे 2026च्या फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा एक प्रिव्ह्यू व्हिडिओ. तर बोलण्यासारखं भरपूर आहे या व्हिडिओबद्दल आणि या मॅचबद्दल. बघूया काय काय होणार आहे या मॅचमध्ये, काय काय इंटरेस्टिंग गोष्टी या होऊ शकतात आणि काय काय हिस्टॉरिक रेफरन्सेस आहेत या मॅचबद्दल. तर हळूहळू आपण बोलूया एकेका गोष्टींबद्दल. तर चला सुरू करूया. सगळ्यांना माहिती आहे 2026च्या फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अर्जेंटिना आणि स्पेन या दोन टीम भिडणार आहेत. आणि यार काय वर्ल्ड कप गेला यार, 104 मॅचेस पासून हा प्रवास सुरू झाला होता आणि आता फायनल शेवटची मॅच होणार ही वर्ल्ड कप फायनलची. बाप रे बाप, समजलंच नाही कुठे एवढे दिवस निघून गेले आणि कसं ह्या सगळ्या मॅचेस निघून गेल्या. किती फटफट दिवस गेले ना, कोणाला काही समजलंच नाही. आणि फायनलमध्ये आता या दोन टीम भिडणार आहेत आणि किती महत्त्वाची मॅच आहे ही या दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून आणि बाकीच्या फुटबॉल फॅन्सच्या पण दृष्टिकोनातून आपण हे बघूया. सगळ्यात आधी अर्जेंटिना एक नंबर प्रवास राहिलेला आहे या टीमचा. वर खाली किती दचके, किती हादरे, काय-काय झालं होतं या एक-एक मॅचमध्ये अर्जेंटिनाच्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ती मॅच इजिप्त बरोबर असू दे किंवा स्वित्झर्लंड बरोबर असू दे किंवा लेटेस्ट जी सेमीफायनल होती ती इंग्लंड बरोबर असू दे. ओ हो, हो! या टीमने आपल्या सगळ्यांना दमवलेलं आहे आणि असे एक-एक हादरे दिलेत ना, काय सांगू यार. म्हणजे लिटरली एक हार्ट अटॅक यायचा बाकी होता अर्जेंटिनन फॅन्सना आणि फुटबॉल फॅन्सना. पण स्टिल खूप चांगला फुटबॉल खेळून आलेली आहे ही अर्जेंटिनाची टीम. एक तो माणूस आहे जो 10 नंबरची जर्सी घालून खेळतो, त्याच्याबद्दल तर काय बोलायचं यार. म्हणजे आपण सगळेच फॅन आहोत त्याचे. पण ठीक आहे, बोलूया आपण त्याच्याबद्दल. आणि दुसऱ्या हाताला आहे स्पेनची टीम. ही एक नंबर डॉमिनन्स घेऊन आलेली आहे आत्तापर्यंत या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये. एक खतरनाक डिफेन्स लाईन घेऊन आलेली आहे ही टीम या संपूर्ण वर्ल्ड कपभर. आणि फक्त एक गोल खाल्लेला आहे मित्रांनो. मी परत सांगतोय, मी आमच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये पण आम्ही बोललो होतो, की फक्त एक गोल खाऊन आलेली आहे ही टीम या संपूर्ण वर्ल्ड कपभर. किती भारी गोष्ट आहे यार ही. आणि मोठ्या-मोठ्या टीम्सना हरवून आलेली आहे. फ्रान्सला सेमीफायनलमध्ये 2-0 ने हरवून आलेली आहे आणि ही काही छोटी गोष्ट नाही आहे या टीमकडे. तसं बघायला गेलं तर ही टीम्स पण खूप बॅलन्स आहे. आज आपण जास्त टॅक्टिकल गोष्ट नाही बोलणार आहोत, कारण की ही जी फायनल आहे ना, ही मोर ऑफ एक फीलिंग आहे ही फायनल. सो त्याच्यामुळे मी जास्त टॅक्टिकल गोष्टी बोलणार नाही. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गोष्टी टॅक्टिकली मी बोलेन, पण त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त टॅक्टिकली ठेवणार नाही हा व्हिडिओ. हां, तुम्हाला इथे 2016ला फ्रेंडलीज नंतर आणि सगळ्या ह्याच्या मॅचेस झाल्या अर्जेंटिनाच्या. त्याच्यानंतर लिओनेल मेसीने आपली रिटायरमेंट अनाउन्स केली होती. आणि त्याच्यानंतर बरेच काही-काही आउटरेज झाले. अर्जेंटिनन फॅन्सने भरपूर काही-काही बोललं होतं मेसीला, की "तू काही जिंकून दिलं नाहीयेस देशासाठी" आणि वगैरे भरपूर काही-काही बोलणं झालं मेसीबद्दल. आणि त्याच्यानंतर त्याने इंटरनॅशनल फुटबॉलमधून रिटायरमेंटची अनाउन्समेंट केली होती. पण त्याच्यानंतर तो परत आला. त्याने अर्जेंटिनाला 4 ट्रॉफीज जिंकून दिल्या. 2 कोपा अमेरिका, 1 फेनलिझमा, 1 वर्ल्ड कप 2022चा असं सगळं तो जिंकून गेला आणि त्याच्यानंतर तो थांबला नाही. आणि आज जी मॅच होणार आहे, अर्जेंटिना वर्सेस स्पेन, ही मॅच होणार आहे त्याच स्टेडियममध्ये, मेटलाईफ स्टेडियममध्ये, ज्या स्टेडियममध्ये मेसीने आपली रिटायरमेंट अनाउन्समेंट केली होती मागे. हां, लाईफ कशी फुल सर्कलमध्ये येते, हे याच्यापेक्षा मोठं उदाहरण कुठे राहूच शकत नाही. कारण कुठे 2016ला त्याने रिटायरमेंट अनाउन्स केली होती. त्याच्यानंतर तो परत आला. त्याच्यावरती टीका झाल्या. भरपूर काही-काही गोष्टी झाल्या. फक्त क्लब फुटबॉलसाठी बनला गेलेला आहे, असं सगळं बोलणं झालं होतं. पण हा माणूस काहीतरी वेगळा आहे. याच्याकडे जेव्हा बॉल येतो, तेव्हा बॉल खूप मॅजिकल वाटतो आणि असं वाटतं, की गेम आणि वेळ तिकडेच थांबून जावी. हां, आणि तो आता खेळणार आहे 2026ची फायनल. ही सुद्धा फायनल खूप हिस्टॉरिक असणार आहे मेसीसाठी पर्सनली, कारण एक असा प्लेयर जो 3 वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे. पेले सुद्धा 3 वर्ल्ड कप खेळले होते, पण त्यापैकी एक वर्ल्ड कप, शेवटचा जो वर्ल्ड कप होता, तो इंजुरीमुळे, त्याच्यामुळे तो ते वर्ल्ड कप तो फायनलमध्ये उतरू शकले नव्हते. तर त्याच्यामुळे टेक्निकली तो तिसरा जो वर्ल्ड कप होता, तो त्यांच्या प्लेइंगमध्ये येणार नाही कदाचित. पण मेसी हा वर्ल्ड कप खेळणार आहे. मेसी हा स्टार्ट करणार आहे. सो त्याच्यामुळे हा एकमेव असा खेळाडू असणार आहे, जो 3 वर्ल्ड कप फायनल्स स्टार्ट करणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर अर्जेंटिना हा वर्ल्ड कप जिंकली, तर
अर्जेंटिना इतिहासामध्ये अशी एक टीम होणार आहे, जी 4 वर्ल्ड कप जिंकलेली आहे FIFAचे. सो त्याच्यामुळे ही सुद्धा एक मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला स्पेन एक तगडा फुटबॉल घेऊन आली आहे. स्पेनच्या ब्रँड ऑफ फुटबॉल हा खूप वेळेनुसार चेंज होत गेलेला आहे. टिकी-टाका, त्याच्यानंतर टिकी-टाका प्रो मॅक्स, आता जसं गेम खेळतात ना, बाप रे बाप! या टीमला थांबवणं पण खूप मुश्किल होणार आहे. पण ही टीम खूप टफ फाईट देऊ शकते अर्जेंटिनासारख्या टीमला. आपण सगळ्यांनी एक फोटो बघितला होता. काही वर्षांपूर्वी एक छोटंसं बाळ होतं लमीन यमाल नावाचं आणि ते अर्जेंटिनाच्या त्या खेळाडूसोबत लिओनेल मेस्सीसोबत एक बाथटबमध्ये त्याचा एक व्हिडिओ शेअर झाला होता. एक फोटोज काही शेअर झाले होते. आणि आता तो मुलगा मोठा झाला आणि तो ती बार्सेलोनाची 10 नंबरची जर्सी कॅरी करतो आणि त्याची मॅच ही बार्सेलोनाच्या लेजेंडरी जर्सी नंबर 10 म्हणजे लिओनेल मेस्सीसोबत होणार आहे. ही किती अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे आजपासून जर 100 वर्षानंतर, 50 वर्षानंतर जेव्हा फुटबॉलचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा ही गोष्ट खूप प्रकर्षाने पुढे येईल, की एक अशी मॅच झाली होती, की ज्या मॅचमध्ये जो एक यंग प्लेयर खेळतोय, तो त्याच मॅचमध्ये खेळणाऱ्या एका लेजेंड्ससोबत त्याने फोटो काढला होता आणि त्याच्या लहानपणीचे त्याला आठवणार पण नाही कदाचित. त्याच्या आई-बाबांना माहिती असेल कदाचित. सरप्रायझिंग वाटतं मला खूप, कारण हा तोच प्लेयर आहे, जो बार्सेलोनाच्या इतिहासामध्ये आता स्वतःचं नाव लिहिणार आहे. कारण ज्या प्रकारे तो फुटबॉल खेळतो, जसा फ्लेअर आहे त्याच्या फुटबॉलचा, बाप रे बाप! आणि काही कारणामुळेच त्याला ती 10 नंबरची जर्सी मिळाली आणि वर्ल्ड कपमध्ये त्याने त्याचा हा पहिला वर्ल्ड कप आहे लमीन यमालचा आणि तो 19 नंबरची जर्सी घालून खेळतो आणि मेस्सीचा पहिला वर्ल्ड कपसुद्धा त्याने 19 नंबरची जर्सी घालूनच सुरुवात केली होती. सो त्याच्यामुळे अजून एक एक हिस्टॉरिक रेफरन्स आहे या मॅचबद्दल. जास्त काही लाईनअपमध्ये चेंज होण्यासारखे अशा गोष्टी मला काही वाटत नाही. कारण जसा लाईनअप घेऊन मागची मॅच खेळली होती स्पेन, सो जवळपास तसाच लाईनअप असणार आहे. कुकुरेया बॅकएंडला लोरेंटे आणि पाऊ कुबार्सी स्टार्ट करतील. मिडफील्डला मला तरी वाटतं रॉड्री स्टार्ट करेल. फाबियान रुईसचा हा गेम, मागचे दोन्ही गेम चांगले झाले होते, तो कदाचित फाबियान रुईस हा मॅच स्टार्ट करेल. एक बॉक्स क्रशिंग मिडफिल्डरसारखा तो खेळतो आणि त्याच्या हिशोबानेच तो त्याचा गेम चालवतो. त्याच्यामुळे तो स्टार्ट करणार हे असं ऑलमोस्ट कन्फर्म आहे. लेफ्ट साइडला बायना, राइट साइडला लमीन यमाल, नंबर 10ला डॅनी ओल्मो आणि ओयाrzabal. ही अशी जी त्यांची लाईनअप आहे ती तशीच राहणार आहे. मला नाही वाटत ह्याच्यामध्ये काही चेंज असेल. पेड्रीचा गेम मला उत्सुकता आहे. पेड्रीचा गेम कसा असेल? कारण पेड्री हा मेस्सीसोबत खेळलेला आहे. सो त्याच्यामुळे पेड्रीचा गेम हा कसा असेल हे बघण्याची उत्सुकता असेल. आणि याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं कुकुरेयाचा गेम आणि कुकुरेयाचा प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे स्पेनच्या टीमसाठी आणि अर्जेंटिनाच्या टीमसाठी सुद्धा. कारण तो एक फ्लँक एक तगडा सांभाळून ठेवतो आणि कदाचित त्याच्यावरती जबाबदारी असेल, की मेस्सीला सांभाळून ठेवण्यासाठी राईट विंगला. दुसऱ्या साईडला आपण बघितलं तर अर्जेंटिनाच्या टीममध्ये पण जो मागची टीम जी सेमीफायनलमध्ये इंग्लंडसोबत जी स्टार्ट केली होती टीम, ती खूप इम्प्रेसिव्ह होती. स्कॅलोनीने खूप चांगला चेंज केला होता. एक डिपॉलला काढून त्याने सिमिओनेला स्टार्ट केलं होतं आणि सिमिओनेने गेम त्याचा दाखवून दिला. कारण जेव्हा सिमिओने आपला रन टाकून एका साईडला चढतो, तेव्हा तो 2 प्लेयर आपल्या मागे अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यामुळे ती स्पेस ओपन होते मेस्सीसाठी. सो त्याच्यामुळे त्याचा गेम हा खूप महत्त्वाचा असेल. मला असं वाटतं की सिमिओनेने हा गेम पण स्टार्ट करावं. कदाचित नंतर मग गेम बघून मग कदाचित डिपॉल वगैरे ते सगळे येऊ शकतील. ओटामेंडीने हा गेम स्टार्ट केला पाहिजे असं मला तरी वाटतं पर्सनली. सो त्याच्यामुळे मी असं विचार करतोय की ओटामेंडीने हा गेम स्टार्ट करावा. कारण तो अनुभव जो ओटामेंडीकडे आहे, तो अर्जेंटिनाच्या टीमला खूप फायद्याचा होणार आहे. सो त्याच्यामुळे ओटामेंडीने स्टार्ट करावा असा गेम असं वाटतं. दुसऱ्या बाजूला मला असं पण वाटतं की लौटारो मार्टिनेजने सुद्धा हा गेम स्टार्ट करावा. ज्या प्रकारे त्याचे शेवटचे 2-3 गेम गेले आहेत. त्याचा इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स झालेला आहे. बेंचवर येऊन त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याने सुद्धा कदाचित हा गेम स्टार्ट करावा. अल्वारेजचा मागचा गेम पण थोडासा 19-20च होता तो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लौटारो मार्टिनेज कदाचित हा गेम स्टार्ट करू शकतो. त्याच्यामुळे ही एक मोठी गोष्ट असणार आहे. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत काही चेंजेस ॲज सच होतील अर्जेंटिनाच्या टीममध्ये. पण आता बघायला ही मजा येणार आहे की अर्जेंटिनाची टीम ही स्पेनच्या टीमला कशी तगडी उत्तर देऊ शकणार आहे. कारण अर्जेंटिनाचा गेम हा असाच आहे की बॉल पोझिशन ठेवायची आणि त्याच्यानंतर व्हर्टिकली त्यांचा गेम चालवायचा. वाईड फ्लँक्समध्ये ते जास्त ओपन अप होत नाही. पण आपण हे पण बघितलंय की जेव्हा 2 गोल, 3 गोल डाऊन होते मागच्या 2-3 मॅचमध्ये, त्याच्यामुळे तो फ्लँक ओपन करून मेसी राईट फ्लँकला येऊन त्यांनी जे मॅजिक केलंय, सो त्याच्यावरती कदाचित अर्जेंटिनाचं लक्ष असेल. दुसऱ्या साईडला स्पेन हे खूप टेक्निकली आणि टॅक्टिकली खूप साउंड गेम खेळतं.
डेलाफॉन्टे त्याचा गेम हा एक नंबर आहे. सो त्याच्यामुळे कदाचित ते सुद्धा बघण्यासारखं असणार आहे, की डेलाफॉन्टे आपला गेम कसा चालवतो, टिकी-टाका कसा खेळवतो किंवा मग आता हा टिकी-टाका पण राहिलेला नाही ॲक्चुअली स्पेनच्या टीमचा गेम पण. तो मोर ऑफ अटॅकिंग झालेला आहे आणि एक एडवान्स व्हर्जन किंवा एक प्रो मॅक्स व्हर्जन टिकी-टाकाचा असं आपल्याला कदाचित बघता येणार. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, की हा जो गेम असणार आहे, हा असणार आहे गुरु व्हर्सेस शिष्य. मी लमिन यमाल आणि मेस्सीबद्दल नाही बोलत आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर लिओनेल स्कलोनी हा जो सध्याचा करंट मॅनेजर आहे अर्जेंटिनाचा, त्याने आपल्या जेव्हा करिअरची स्टार्ट केली होती ॲज अ मॅनेजर, तेव्हा त्याने डेला फॉन्टेला असिस्ट केलं होतं एका वेळेला. आणि तोच शिष्य आता त्याच्या गुरुसोबत म्हणजे डेला फॉन्टेच्या समोर येणार आहे आणि ह्या गुरु शिष्याची मॅच ही पण आपल्याला बघायला मिळणार आहे. सो त्याच्यामुळे ह्या मॅचचे हिस्टॉरिक रेफरन्सेस भरपूर आहेत. ऐतिहासिक खूप रेफरन्सेस आहेत. अ, आम्ही एक मागे रील टाकली होती आता काही दिवसांपूर्वी, की एक फिनालिझमा होणार होती, जी युजुअली होते, की कोपा अमेरिकाचा जो चॅम्पियन असतो त्याच्यासोबत त्याच्याशी हे युरोजच्या चॅम्पियनसोबत जे होते म्हणजे आणि जो युरो जिंकला होता तो स्पेनने जिंकला होता आणि कोपा अमेरिका अर्जेंटिनाने जिंकली होती. त्याच्यामुळे ती एक मॅच होणार होती, जी फिनालिझमाची मॅच असते. ती मॅच काही कारणास्तव रद्द झाली होती मिडल ईस्टच्या कंडिशन्समुळे. पण आता ती मॅच जी रद्द झाली होती, 2 टीमची मॅच आणि त्याच 2 टीम आता फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळणार आहेत. बापरे बाप! बोलून थकून जाईन, पण या मॅचेसचे रेफरन्सेस काही संपणार नाही. कारण अशा 2 ह्या टीम आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मेस्सी हा आपल्या द ग्रेट ला मासिया म्हणजेच स्पॅनिश टीमच्या अगेन्स्ट उभा राहणार आहे. ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण ज्या देशामध्ये त्याने जाऊन आपलं करियर केलं होतं, 20 वर्ष जो खेळला त्या देशामध्ये जाऊन बार्सेलोनाकडच्या अकॅडमीमध्ये खेळला. त्याच्यानंतर बार्सेलोनाला त्याने रिप्रेझेंट केलं. भरपूर ट्रॉफी जिंकल्या. त्याने भरपूर रेकॉर्ड्स केले आणि त्याच बार्सेलोनाच्या देशासमोर म्हणजे स्पेनच्या देशासमोर तो आता येऊन उभा राहिलेला आहे. ज्याच्यासमोर ला मासियाचे अनेक प्रॉडक्ट्स आता सध्या आहेत. पेड्री, गावी, लमिन यमाल, पाऊ कुबार्सी आणि कोण-कोण. एक एक वेगळीच मॅच होणार आहे यार आणि सी जिंकू दे, जे कोणी टीम जिंकेल, ती चांगलीच खेळून जिंकेल असं मला वाटतं. पण आम्ही जे मेस्सीचे जे फॅन्स आहोत, तो एक शेवटचा वर्ल्ड कप तो खेळतोय आणि सगळ्यांनाच असं आवडेल, की तो वर्ल्ड कप घेऊन त्याच्यानंतर त्याने रिटायरमेंट वगैरे अनाउन्स करावी. कारण यानंतर वर्ल्ड कपमध्ये आपण मेस्सीला बघू शकणार नाही आहोत. हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप आहे आणि आपल्या सगळ्यांना अशीच आशा आहे, की तो हा वर्ल्ड कप एक गाजवून जाईल आणि हा वर्ल्ड कप त्याच्या नावावरती करून जाईल. कारण जसे रेकॉर्ड्स त्याने या वर्ल्ड कपमध्ये बनवले 2022चा वर्ल्ड कप हा अर्जेंटिना जिंकला होता. पण 2022च्या वर्ल्ड कपमध्ये पण असे स्टॅट्स त्याचे होते. त्याच्यावरून म्हणजे त्याच्यापेक्षा खूप जास्त ॲडव्हान्स चांगले स्टॅट्स त्याचे या वर्ल्ड कपमध्ये आहेत. गोल्स म्हणू नका, असिस्ट म्हणू नका, ड्रिबल्स म्हणू नका, बॉल रिकव्हरीज म्हणू नका, काय-काय म्हणू नका आणि असं पण झालेलं आहे, की या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये जर तुम्ही बघितलं तर मेस्सी हा 64% ऑफ द टाईम हा न रन करता म्हणजे हा त्याने चालून काढलेला आहे. त्याचे स्प्रिंट्स किंवा त्याचं रन वगैरे हे सगळे बाकीचे जे पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये पण 64% हा फक्त त्याने चालून काढलेला आहे वर्ल्ड कप. सो त्याच्यामुळे तो एक वेगळाच गेम खेळतोय यार. मेसीबद्दल एक वेगळा व्हिडिओ कदाचित आम्ही बनवू नंतर. पण ही मॅच असणार आहे अर्जेंटिना व्हर्सेस स्पेन. मेसी व्हर्सेस स्पेन. मेसी व्हर्सेस ला मासिया आणि काय बोलायचं यार मॅचबद्दल. हां, अगेन हृदय सांगतंय की अर्जेंटिना ही मॅच जिंकेल. स्पेन ही मॅच जिंकेल. काय बोलायचं यार, मला प्रेडिक्शन अजिबात द्यायचं नाही या मॅचबद्दल कारण ही मॅच मला ना एन्जॉय करायची आहे. मला किंवा दर्शनला आम्ही आमचा जो गोलपोस्टचं जे पेज आहे, आम्हाला ना ही मॅच एन्जॉय करायची आहे खूप जास्त. कारण आम्ही खूप स्ट्रेसमध्ये मॅच बघितल्या. आम्ही आम्ही एन्जॉय केल्या काही मॅचेस. अर्जेंटिनाच्या मॅचेस तर आम्ही स्ट्रेसमध्येच बघितल्या होत्या तसं पण. सो त्याच्यामुळे आम्हाला ना ही मॅच एक 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 रायव्हलरीपेक्षा आम्हाला ही मॅच खूप एन्जॉय करायची कारण ही वर्ल्ड कपची फायनल परत होणार नाही. मेसी परत वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही. मेसी परत परत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये नसणार आहे. ॲज अ प्लेयर जसा तो खेळतोय, आम्हाला फक्त एन्जॉय करायचं आहे. कारण जो काही गेम असेल, जो कोणी जिंकू दे, जो कोणी हारू दे, मेसी ऑलरेडी जिंकलेला आहे. पण ही वर्ल्ड कपची फायनल खूप स्पेशल होणार आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ही वर्ल्ड कपची फायनल एन्जॉय करा. आम्ही सुद्धा लाईव्ह स्ट्रीम करू. तुम्ही आमच्या लाईव्ह स्ट्रीमवरती या. आपण बोलूया, आपण एन्जॉय करूया, आपण मजा करूया. आपल्या सगळ्यांना मजा येणार ही मॅच बघायला. जे कोणी विनर असेल
आम्हाला आनंदच होणार आहे जे कोणी विनर असतील. सो त्याच्यामुळे फक्त एन्जॉय करायची. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं या मॅचबद्दल? काय प्रेडिक्शन असेल या मॅचचं? कोण जिंकेल? काय स्कोर लाईन असेल? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं? तुम्ही सांगा आम्हाला आणि बघूया आपण एकत्र ही मॅच बघूया लाईव्ह स्ट्रीमवरती. त्याच्यामुळे तुम्ही पण या आमच्यासोबत. तर हा होता या मॅचचा एक छोटासा प्रिव्ह्यू व्हिडिओ. छोटासा नाही पण एक प्रिव्ह्यू व्हिडिओ. आम्ही जास्त काही टॅक्टिकली मी बोललेलो नाही. मुद्दामून बोललेलो नाही कारण ही मॅच ही मोर ऑफ अ फायनलपेक्षा एक मोर ऑफ अ इमोशनल मॅच असणार आहे आमच्यासाठी, माझ्यासाठी स्पेशली. सो त्याच्यामुळे जास्त मला टॅक्टिकली एनालिसिस करायचं नव्हतं या मॅचबद्दल. हा होता एक प्रिव्ह्यू व्हिडिओ 2026च्या फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा अर्जेंटिना वर्सेस स्पेन. आपण सगळ्यांनी मॅच बघूया. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही शेवटची मॅच असणार आहे या फिफा वर्ल्ड कपची. सो त्याच्यामुळे हा आमचा शेवटचा एक प्रेडिक्शन, एक एक प्रिव्ह्यू व्हिडिओ होता. फिफा वर्ल्ड कप 2026च्या मॅचेसचा. आता याच्यानंतर फिफा वर्ल्ड कपच्या प्रिव्ह्यू व्हिडिओ आमचा येणार नाही. सांगा तुम्हाला कसा वाटला आमचा संपूर्ण वर्ल्ड कपचा प्रवास? आम्ही जवळपास सगळ्याच मॅचेस कव्हर करायचा प्रयत्न केला होता. हां, बघूया काय होतं या मॅचमध्ये. तोपर्यंत गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा.